जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला दरमहा सरकारकडून स्वस्त दरात धान्य मिळत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपण केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-के-वाय-सी करणे पूर्णपणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही ठराविक मुदतीमध्ये रेशन दुकानात जाऊन अंगठा ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कट केले जाऊ शकते. सध्या अनेक नागरिकांची नावे रेशन कार्डमधून कट केली जात आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की रेशन कार्ड ई-के-वाय-सी करण्याची अधिकृत शेवटची तारीख काय आहे. जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे नाव रेशन कार्डमधून कट झाले असेल, तर ते घरबसल्या किंवा ऑनलाईन पुन्हा कसे जोडायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजिबात स्किप करू नका. तर देशभरात लाखो बोगस रेशन कार्ड तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी ज्या व्यक्ती हयात नाहीत, म्हणजेच मरण पावले आहेत किंवा मुलींचे लग्न होऊन त्या सासरे गेले आहेत, त्यांची नावे अजूनही जुन्या रेशन कार्डवर तशीच आहेत आणि त्यांच्या नावावर बेकायदेशीरपणे धान्य उचलले जात आहे. हे रोखण्यासाठी एक देश एक रेशन कार्ड या धोरणांतर्गत ई-के-वाय-सी सक्तीची केली जात आहे. याद्वारे तुमच्या रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड हे रेशन कार्डच्या डेटाबेसशी लिंक केले जाते. यामुळे फक्त गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ई-के-वाय-सी करण्याची अधिकृत शेवटची तारीख आता आपण पाहणार आहोत. तर सध्याच्या अधिकृत अपडेटनुसार रेशन कार्ड ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. तर ई-के-वाय-सी कुठे आणि कशी करावी? तर ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला कुठेही माही सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या गावातील किंवा भागातील अधिकृत रेशन दुकानात तुम्ही हे जाऊन करू शकता. रेशन दुकानदारांकडे पॉइंट ऑफ सेल मशीनवर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिकरित्या जाऊन स्वतःचा अंगठा म्हणजेच बायोमेट्रिक फिंगरप्रिंट लावावा लागेल. जेव्हा सिस्टीममध्ये के-वाय-सी सक्सेसफुल असा मेसेज येईल, तेव्हाच तुमचे के-वाय-सी पूर्ण होईल. तर रेशन कार्डमधून नाव कट झाले असेल तर पुन्हा कसे जोडावे, याबद्दलही आपण आता यामध्ये पाहणार आहोत. तर ई-के-वाय-सी न केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणास्तव तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कट झाले असेल, तर काळजी करू नका. ते नाव आपण पुन्हा कसे जोडू शकतो हे पाहणार आहोत. तर नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? तर ज्याचे नाव जोडायचे आहे त्याचे आधार कार्ड, त्यावरती त्याचा पत्ता बरोबर असावा. जर लहान मूल असेल तर त्याचे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट गरजेचे आहे. जर लग्न होऊन नवीन सून आले असेल तर तिचे जुन्या रेशन कार्डमधून नाव कमी केलेल्याचा दाखला म्हणजेच कॅन्सलेशन सर्टिफिकेट आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच कुटुंबाच्या चालू उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. आता पाहूया ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत. तर सर्वात आधी पाहूया की जर एखाद्याचे नाव त्यामध्ये ॲड करायचे असेल किंवा एखाद्याचे नाव कट झाले असेल, तर ते कसे ॲड करावे? तर पहिली स्टेप म्हणजे पोर्टलला भेट देणे. सर्वात आधी महाराष्ट्राच्या अधिकृत आपले सरकार पोर्टलवर जा. तिथे तुमचा युजर आय-डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. नवीन असल्यास न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. स्टेप दुसरी म्हणजे विभाग निवडणे. लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या सेवांच्या यादीतून फूड अँड सिव्हिल सप्लायज डिपार्टमेंट म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा विभाग हा पर्याय निवडा. स्टेप तिसरी ती म्हणजे या विभागात गेल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी इन्क्लुजन ऑफ नेम इन रेशन कार्ड म्हणजेच रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या पर्यायावर क्लिक करा आणि प्रोसीड करा. स्टेप चौथी ती म्हणजे आता तुमच्यासमोर एक ऑनलाईन फॉर्म उघडेल. तिथे तुमच्या रेशन कार्डचा नंबर टाका. त्यानंतर ज्या सदस्याचे नाव कट झाले आहे त्याचे नाव मराठी आणि इंग्रजीत, त्याचा आधार कार्ड नंबर, जन्मतारीख आणि तुमच्याशी असलेले नाते, मुलगा मुलगी पत्नी काय असेल ते अचूक भरा. स्टेप पाचवी काय तर कागदपत्रे अपलोड करणे. आता वरील सांगितलेली कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड आणि जन्माचा दाखला किंवा नाव कमी केल्याचा दाखला स्पष्ट भाषेत स्कॅन करून PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सोबत रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करा. स्टेप 6वी म्हणजे फी भरणे. फॉर्म पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सरकारची अधिकृत फी साधारण किती असेल ते ऑनलाईन नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरावे लागेल. पैसे भरल्यावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID किंवा ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळेल, ती जपून ठेवा. आता प्रत्येकालाच ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही. ज्यांच्याकडे ऑनलाईनची सोय नाही त्यांनी कसे करावे? तर ऑफलाईन पद्धतीने कसे करावे तेही पाहूया. तर जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा नसेल किंवा काही अडचण येत असेल, तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील नाव जोडू शकता. त्यासाठी प्रथम म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग किंवा रेशनिंग ऑफिसमध्ये जा. तेथून तुम्हाला फॉर्म नंबर 8 जोडण्यासाठीचा अर्ज विकत घ्यावा लागेल, तो घ्या. त्या फॉर्ममध्ये सर्व सदस्यांच्या आणि कट झालेल्या नावाची माहिती भरा.
सोबत आधार कार्ड, जुने रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखल्याची झेरॉक्स जोडा. हा फॉर्म रेशनिंग अधिकाऱ्याकडे किंवा क्लर्ककडे जमा करा. मंजुरी मिळाल्यानंतर 15 ते 20 दिवसात नवीन रेशन कार्डवर नाव प्रिंट होऊन मिळेल. आता तुम्हाला यामध्ये चुका कोणत्या टाळायच्या आहेत किंवा रेशनिंग बंद होण्यापासून तुम्हाला कसं वाचायचं आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे जर कुटुंबातील एखादी व्यक्ती नोकरीनिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेर शहरात राहत असेल, तर ती मेरा रेशन ॲप डाउनलोड करून भारतामध्ये कोणत्याही रेशन दुकानात जाऊन स्वतःची ई-के-वाय-सी पूर्ण करू शकते. तिला गावी येण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लहान मुलांचे वय 5 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यांचे आधार कार्ड अजून बनलेले नाही, अशा मुलांची ई-के-वाय-सी सध्या सक्तीची नाही. पण त्यांचे आधार कार्ड निघाल्यानंतर ते रेशन दुकानात लिंक करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे रेशन दुकानदार ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडून 1 रुपया घेऊ शकत नाहीत. ही सेवा शासनातर्फे पूर्णपणे मोफत आहे. जर कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. तर अशा प्रकारे आपण रेशन कार्ड, ई-के-वाय-सी आणि कट झालेली नावे पुन्हा जोडण्याची संपूर्ण पद्धत पाहिली. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.